मुंबई बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे नेत्यांची अंतिम बैठक पार पडली। या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिवसेना नेते अनिल परब, आमदार आणि सचिव वरुण सरदेसाई, सूरज चव्हाण उपस्थित होते। येत्या 2 दिवसात दोन्ही पक्षाच्या प्रमुखांची बैठक होणार असून पुढच्या आठवड्यात युतीची घोषणा होणार आहे। याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपली प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्या सोबत आहेत। मनश्री, आजच्या बैठकीत नेमकं काय झालंय? जागा वाटपाचा तिढा सुटलाय? जागा वाटपाचा तिढा सुटल्याच जमा आहे असं दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे। जी काही अंतिम चर्चा आहे ती अर्थातच त्या अंतिम चर्चेवरचं शिक्कामोर्तब हे दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी उमटवायचं आहे। मात्र जागा वाटपाची जी अंतिम बैठक होणार होती, दोन्ही पक्षांनी जागा वाटपाचा जी जबाबदारी ज्या नेत्यांना नेमून दिलेली आहे ते नेते म्हणजे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत ही अंतिम बैठक पार पडली। पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीच्या 2 दिवसामध्ये युतीची घोषणा होण्याची देखील शक्यता आहे। ही युतीची घोषणा पत्रकार परिषद घेऊन करायची आहे की एखादा मोठा मेळावा, एखादी मोठी सभा घेऊन करायची आहे, संयुक्त सभा घेऊन करायची आहे, यावर देखील या बैठकीत चर्चा झाली असल्याची सूत्रांकडून माहिती कळते। युतीच्या घोषणेसाठी 2 ते 3 दिवस हे ठरवण्यात आलेले आहेत। यापैकी 1 दिवस आता प्रमुख नेते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संमतीनंतर हा निवडला जाणार आहे। त्याच्यामुळे युतीची घोषणा तर पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला होईलच, मात्र त्यासोबतच आता जागा वाटप हे सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। ठीक आहे, धन्यवाद मनश्री या माहितीबद्दल।